आज एक अत्यंत आपल्याला प्रेरणादायी कहाणी गोष्ट ऐकायची आहे आणि ही प्रेरणादायी कथा एका मूर्तिमंत विजय अकॅडमी लातूरच्या विद्यार्थिनी अलका बळीराम मोरताटे यांची आहे. या नांदेड पोलीस आहेत. प्रेरणादायी याच्यासाठी म्हणतो की पोलीस भरतीची तयारी करत असताना अनेक विद्यार्थी परीक्षेच्या पुढं माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं याची कारणं सांगतात आणि आपली त्या ठिकाणी अपयशातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी आणि अनेक आमचे विद्यार्थी असतील ज्या गोष्टीचे साक्षीदार आहेत ती गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या अलकाताई मोरताटे आहेत आणि यांनी मागच्या वेळेला 2024ला जी पोलीस भरती होती त्यावेळेला ताई उजव्या हाताने गोळा फेकत होत्या. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरनी सांगितले की तुम्ही आता पूर्ण वेळ आराम केला पाहिजे. परंतु ताई त्या ठिकाणी थांबल्या नाहीत आणि त्याच वेळामध्ये त्यांना टायफॉइड झाला. आता ह्या दोन गोष्टीचं संकट त्यांच्यावरती आलेलं होतं. परंतु त्यांनी त्या ठिकाणी कारण न सांगता त्या ठिकाणी पर्याय शोधला आणि या डाव्या हाताने गोळा टाकण्याची प्रॅक्टिस सुरू केली. आणि नुसती प्रॅक्टिस सुरू केली नाही तर डाव्या हाताने प्रॅक्टिस करून गोळा हा आउट ऑफ टाकला आणि 50 पैकी 42 मार्क जे आहेत ते त्या ग्राउंडला मिळवले आणि लेकीलाही उत्तम मार्क घेतले आणि नांदेड पोलीस झाल्या. तर ताईसोबत थोडं मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. ताई, तुम्ही हे नेमकं कसं केलं बरं? प्रेरणा आणि आई वडिलांची जाणीव होती कष्टाची. इथं पहिल्या क्षणी मी आले जेव्हा या क्लासमध्ये तेव्हा सरला बघितलं. मला वाटलं माझं इथं आलं ना ध्येय पूर्ण होऊ शकते. सर इतकं बोलत होते. सर किती वेळ घेतलं तर मला बोर होत नव्हतं. वाटायचं आणखीन शिकावं आणि किती घ्यावं की. माझी एकच इच्छा होती की मी कंटिन्यू सरच्या पुढे बसावं, सरनं मला शिकवत राहावं. मी त्या प्रेरणेनं किती त्रास झाला, ताप वगैरे कंटिन्यू क्लासमध्ये येऊनच बसायचं आणि सर इतकं छान शिकवायचे ना. मला कधीच असं वाटलं नाही की हे सर परखे आहेत, हे परिवार आहे असंच वाटलं. मला एकटं कधीच वाटलं नाही आलं ना. मी नवीन आलते तर मला वाटायचं लातूरमध्ये कुणी नाही. पण जेव्हा सर प्रेमाने इतकं बोलायचे, प्रत्येक विद्यार्थ्यांना मुलींना म्हणायचे ताई भैया म्हणायचे, सरचा आदर देण्याची पद्धत मला प्रत्येक मी इथं आलं तसं मी प्रत्येक गोष्ट मी अनुभवत गेले. बरं, ज्या वेळेला तुमच्या उजव्या हाताला दुखापत झाली त्यावेळेला तुम्ही डाव्या हाताने प्रॅक्टिस सुरू केली तर मनामध्ये भीती वाटत होती की नाही की आता आपलं कसं होईल, काय होईल? भीती वाटायची. कोणी पण म्हणायचे होत नाही, म्हणायचे असं कसं होईल, तू पहिल्यापासून याला सराव केल्यास आता एकदमच कसं होईल. पण जेव्हा सर म्हणले होतंय ताई काय होत नसते, होतंय म्हणायचे, तेव्हा मनातून आत्मविश्वास यायचा की सर म्हणायचे होते मग होतेच असं मला मनातून वाटायचं मी करू शकते. हार मानली नाही. ग्राउंडला किती मार्क आले ते? 42 आणि लेखी 79. ठीक आहे. आणि क्लासचा फायदा झाला की नाही लेखी परीक्षेसाठी? खूप फायदा झाला. जेव्हा लास्टला 1-2 महिने राहिले तेव्हा सर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 घंटे कंटिन्यू बॅच घेत होते. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि सर बोर पण करत नव्हते. 12 घंटे बसलं तरी आम्हाला वाटायचं आता नवीनच बसलो तर आम्ही फक्त जेवण्यासाठी वेळ द्यायचा थोडासा. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. बरं, बाकीच्या आणखीन विषयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक सरनं कोणता विषय घेऊ मला तर प्रत्येक सरचा विषय आवडायचा. गणित घेतलं तरी, मॅथ हे घेतलं, इंग्लिशचा शिकवत होते मी. कधी इंग्लिशचा क्लास MPSC करायची नसली तरी मी म्हणायचं जाऊ द्या बघा म्हणायचं इंग्लिश सर कसे शिकवतात. त्याच्यासाठी मी कंटिन्यू इंग्लिशचा क्लास करत होते. मॅथ प्रत्येक याच्यामध्ये सर मला वाटायचं नाही सर इतकं कसं शिकवतात, मी विचार करायचे सरचा. पण सर प्रत्येक विषय सर खूप छान शिकवतात. मॅथचं खूप छान शिकवतात. सरचे मॅथचे क्लास केले मी थोडेफार. बुद्धिमत्ता ही आणि कोणताही प्रॉब्लेम असला सरला विचारा सर हे कसं सोडू ते कसं. सर मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत होते ताई हे करा ते करा. प्रत्येक मला फायदा होता. बरं, वडील काय करतात? शेतकरी. ज्या वेळेला तुम्हाला हे यश भेटलं आणि अशा परिस्थितीतून भेटलं त्यावेळेला घरच्यांची भावना काय होती बरं? सर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा आईला पप्पाला बोलायचं कळत नव्हतं. सगळे आनंद अश्रू होते. आणि मेन म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीनं मला शिकण्याची जिद्द धरली होती. शिकवायचं म्हणलं हात दुखला तरी मला नाही म्हणलं तिला एक चान्स द्या म्हणजे घरच्याला. ती अक्षरशः काहीच बोलली नाही, इतकी लढत होती ना. आणि रिझल्टला तेव्हा मुंबईला होती तिथे, भैया पण होता. खूप आनंदाचा क्षण होता ते मी सांगू शकत नाही. आता पप्पाच्या आईच्या मना इतकं समाधान. प्रत्येक जण म्हणतंय पप्पाला म्हणते काय गरिबीतून तुम्ही इतके लेकरं घडवले म्हणते. पुन्हा
बहीण पण लागली मुंबईमध्ये, मी पण गावातून. मेन म्हणजे आम्ही दोघीच बहिणी आहेत पोलीसमध्ये. तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ताईचा आदर्श घेऊन ज्या काय भगिनी तयार करत आहेत त्यांनी एक आदर्श घ्यावा आणि कारण न सांगता जीही अडचण आलेली आहे त्या प्रत्येक अडचणीला पर्याय निघू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताई आहेत. तर यांचं उदाहरण तुम्ही पुढे ठेवून त्या ठिकाणी तयारी करा आणि यशस्वी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.